बरोबर झालं नाही काय आनंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्समच्छादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी तारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी। भजे नमः पार्वती पते शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की अपने अपने माता पिता की जय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय 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 हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय। 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय
नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय। श्री पार्वती पते शिवा हर 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 सचिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। शाम सवेरे छाए हैं घन घोर अंधेरे। ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे। ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे। ओ शंकर मेरे होंगे दर्शन तेरे। ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे। जीवन पथ पर शाम सवेरे जीवन पथ पर शाम सवेरे छाए हैं घन घोर अंधेरे। शंकर मेरे दर्शन दे। शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे। मैं मूरख तू अंतर्यामी मैं मूरख तू अंतर्यामी मैं सेवक तू मेरा स्वामी। सेवक तू मेरा स्वामी। काहे मुझसे नाता तोड़ा मन छोड़ा मंदिर भी छोड़ा। कितनी दूर लगाए तूने जा कैलाश
सुंदर, अति सुंदर. नवीन वाटलंच नाही. छान छान, खूप खूप छान. बरं बरं बरं. अशी माणसं तयार झाली की बरं वाटते. नाही तर सप्त्यापुरतं 7 दिवस त्याला सीझन पाहून माळकरी म्हणतात. प्रसंग पाहून माळकरी. आला सप्ताह, लावला गंधन टोपीन बस टाळन पांढरे कपडेन आणि भगवंताचा एक छंद असा आहे महाराज. एकदा का ते भूत लागलं, पंढरीचे भूत मोठे, एकदा लागलं की ते सोडितच नाही. आणि ज्यानं लागलेलं एकदा सोडलं त्याचं काही नीट नाही, ते लागूच नाही. खूप सुंदर. शंकर मोरे कब होंगे दर्शन तोरे. आता याच इथूनच याच अभंगाला धरून सुरुवात करावा आज. दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि शंभोली हे संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये, हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सर्व गावकऱ्यांच्या अट्टहासाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील 6व्या दिवसाची शिवमहापुराण कथा. सर्व गावकऱ्याचं सहकार्य खूप सुंदर आहे. नियोजन तसंच खूप छान आहे. झाला आता उद्याचा दिवस एकच शिल्लक राहिलेला आहे. शंकर मोरे कब होंगे दर्शन तोरे. भगवंताचं दर्शन जर करायचं असेल त्याची काही साधनं सांगितलीत मला. कथा, कीर्तन, भजन, मनन, श्रवण असे काही साधनं सांगितले. आणि या साधनातून नक्की भगवंत एक दिवस भेटल्याशिवाय राहत नाही. आणि या श्रवण भक्तीमध्ये तर एवढं श्रवण भक्तीचं एवढं महत्व शास्त्रांनी सांगितलंय. श्रवण भक्तीसारखी सोपी भक्ती नाही आणि श्रवण भक्तीसारखं फळही दुसऱ्या भक्तीचं नाही. एखादी भक्ती करत असताना भक्तीचं साधन चुकलं, भक्तीचा मार्ग चुकला, भक्तीमध्ये खंड आला की पुन्हा तिथून सुरुवात. पण श्रवण भक्ती अशी आहे, याच्यामध्ये फक्त एकाग्र मनानं एका ठिकाणी चित्त मन हे जवळ ठेवून फक्त आपल्याला श्रवण करायचे आणि त्याच्याकरता सप्ताह आहे. आणि त्या भगवंताचं दर्शन नक्की होते, झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या श्रवणाला फार मोठी किंमत आहे आणि श्रवण भक्तीचं फार मोठं गुणगान साधू संतांनी केलेलं आहे. काल आपण कार्तिकेचा जन्म ऐकला. परवाच्या दिवशी शंकर पार्वतीचा विवाह झाला. काल कार्तिक स्वामीचा जन्म आपण केलाय. एक वेळेसची गोष्ट आहे. शंकर आणि पार्वती. शंकरजी त्या हिमालयाच्या पर्वतावर, कैलासावर, त्या कैलासावर निवांत बसले. पण भगवंताचं एक त्यांची एक समाधी अवस्था आहे आणि ती समाधी अवस्था लागल्यावर
बराच काळ त्यांचा समाधी अवस्थेत जात होता. पार्वती मातेला त्यांच्याकडे बघूनच मनाला आनंद व्हायचा. सर्व सुंदर अशा पद्धतीनं कार्यक्रम चालू आहे. एक दिवस पार्वती मातेच्या मनात आलं, शंकरजी हे तपश्चर्येमध्ये मग्न असतात. बाहेर कुठंतरी एखाद्या पर्वतावर शंकरजी तपसाधनेमध्ये मग्न असतात. पार्वती मातेला बोलायलाच कोणी नाही. माणसाची विचक्षणता कशी आहे बघा. माणसं एकाच गोष्टीनं परेशान. आज पैशाला काही कमी नाही, कोणाजवळ पैसा. पहिलं पैसा बघायला मिळत नव्हता म्हणतात बाजूने माणसं. आजी बरोबर आहे काय? आता आजी म्हणाली पहिलं पैशाला, आता चंची काढली की 1000-2000 येरीच निघाले. बरं इकडून नाही निघाले तरी तिकडून 1500 रुपये महिन्याला चालू जाते लाडक्या बहिणीचे. पैशाला काही कमी नाही. आता पैसेवाले लोक बायाजवळ पैसे लई झाले. आता तेच मी विचार करवला, आता उद्या शेवट आहे. 1500 एक महिना तरी आपल्याला दिला. मोठ्या भावानं तुम्हाला दिले, तुम्ही लहान्या भावाला द्यायला काय हरकत आहे? नाही, तुम्ही जर देतो म्हणले तर उद्या मला 1-2 माणूस आणावा लागेल ना. जाताना कोण मला धरू नये. आता इतक्या जणीचे म्हणलं तर 1,500 म्हणल्यावर आजपासूनच लोक मला तिथं वाटत बघतील, जागा बघा रे कुठं तरी म्हणतील धरायसाठी. पैशाला पहिलं फार मोठी किंमत पैसे मिळायची नाही. आज पैसा भरपूर झाला पण माणसातलं प्रेम कमी झालं. आता प्रेम नाही, प्रत्येक जण एकच गोष्टीसाठी परेशान आहे. माणसाला बोलायला तयार नाहीत. आणि ते मोबाईल आला तेव्हापासून तर माणसाला बघायचंच काम राहिलं नाही. जे ते ज्याच्या त्याच्या नादात आहे. बरं, स्मशानभूमीत सुद्धा बघा तुम्ही, आपण अग्निसंस्कार करायला एखाद्याकडे गेलो ना, ते स्मशानभूमीत जरी माणसं बसले त्याला बसा म्हणायचं काम राहिलं नाही. आता ते आपला ठेपा बघून बसायलेत ते, आणि त्याला माणसाची गरज राहिली नाही. ते आपलं उगं मोबाईल काढाले. आमच्या गावात असंच झालं. आता आमच्या गावचे विश्वनाथराव कणगिरे, शिवाजी निकम हे आलेत, आमचे मित्र, स्नेही मित्र. संध्याकाळच्या बैठकीचे म्हणजे मस्त त्याच्या ओरंड्यावर बसून चर्चा गप्पा. आता ते म्हणाले तुम्ही 7 दिवस झालं नाहीच येईना झाले, आम्हीच तुमच्या कार्यक्रमाला येतो म्हणले. गप्पा बंद झाल्या महाराज आता. आणि आमच्या गावात एकाची अंत्यविधी, आणि ते सगळे लोक स्मशानभूमीमध्ये बसलेत अंत्यविधीच्या कार्यक्रमाला. आता आम्ही थोडंसं जवळचे असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात महाराज असल्यामुळं जास्त वेळ द्यावा लागते गावातल्या लोकांसाठी. मग त्या स्मशानभूमीमध्ये ते कवटी फुटली काय ते कार्यक्रम झाला. जवळची माणसं मग जाता येईना आम्हाला. आम्ही तिथंच बसलो एका झाडाखाली. सगळे लोक घराकडे गेले. एक मोबाईल खेळत झाडाखाली बसले. बरं, झाडं तरी स्मशानभूमीत काही आंब्याचे जांभुळणाचे राहतात का, येड्या बाबळी खाली बसले. सगळे लोक घराकडे गेले. ते मस्त ते काय ते खेळू लागलं, ते बंदुकीनं गोळ्या आणायच्या. हा पी फायर, फ्री फायर नाव ये ना त्याच्या. लागलं खेळायला, असं रंगात आलंय, असं करायला, असं मोबाईल करायला. अर्धा पाऊण तास झाला. सगळे लोक घराकडे गेले. मी म्हणलं काय पाहुणा लई जवळचा आहे काय मथारीच्या, वाटलं ना. आता बघ काय सांगावं. ते संघचा माणूस म्हणला नाही तसं काय वाटणं हले. म्हणलं ते मोबाईल मध्ये जरा गरज दिसाले. गेलो जवळ, त्याला असं हलीलं. अय त्या असं पाहिलं. त्या काय झालं म्हणलं, काय करायलास? काय नाही म्हणलं. कस काय आलास? मोतीला आलो म्हणला. अरे मोतीचे लोक आंघोळ केले घरी जाऊन.
त्याला माहीतच नाही. ते कवा लोक हे इकडच मग्न मोबाईल खेळणे. रेल्वे स्टेशनला बघा की तुम्ही, ते कानात दोन त्यानं त्या गुंड्या घातल्यावर तर मग तर त्याला ब्रह्मांडाचं घेणं देणं नाही. एकदा त्यानं गुंड्या घालावं मधात कानात, आपोआप नाचत येते आपल्या तालात. असं गाडी आली न गेली तरी मग म्हणला गाडी गेली का, तवाच गेली, पोहोचली ती हैदराबादला, तू इथंच आज. माणसं मोबाईल मुळे बोलायचे बंद झाले. बरं 40-50 पर्यंत ठीक आहे, 75 आणि जर एखादं कोणी 70च्या पुढचे लोक असतील तर त्याची आवर्जून त्याच्याशी संपर्क साधन, त्याला विचारा तुम्हाला दुःख काय. ते म्हणते फक्त एकच दुःख आहे, मला कोणी बोलणं आले. तुम्ही बघा, अनुभव घेऊन बघा. 70च्या पलीकडच्याला म्हणावं तुम्हाला काय नेमकं तुमचं म्हणणं काय, ते म्हणते मला कोणी बोलायलाच तयार नाही. म्हणून माणसं बोलण्यापासून वंचित झाले महाराज. अहो एखाद्याचा मोबाईल घर राहू द्या. आमच्याच महाराजाचा एका दिवशी मोबाईल राहिला गडबडीत, चला चला लवकर म्हणल्यानं गाडी उभी करा. मी म्हणलो काय होते, एक दिवस नसल्या जमच ना. पोराला फोन केला, आधी मोबाईल घेऊन ये. ते म्हणला मी काम करालो. ते काम ठेवून जाऊ दे, मोबाईल आणून आधी. कारण ते खेळणंच असं झालंय. आणि जे खेळणे, एका आईला मुलगा आहे समजा, एखाद्या स्त्रीचा एक मुलगा आहे, त्या आईनं त्याच्याजवळ खेळणं दिलं की ते खेळणं मिळालं म्हणून आनंदी झाला, पण त्याची आई त्याच्यापासून दूर झाली हे त्याच्या लक्षात येत नाही. आई दूर गेली ना, आईनं काय केलं, त्याला गुंतून टाकलं त्या खेळण्यात. आणि हे खेळण्यात मग्न झाला की आई दूर गेली. मग आई जवळ राहावं की खेळणं जवळ राहावं? आई जवळ राहावं. मग भगवंत जवळ असावा की मोबाईल जवळ असावा? भगवंत जवळ असला पाहिजे. काय का असणार तुमच्या मोबाईल यायला आता असल्या त्याच्या जवळच्या, बिचारा ते म्हणत असेल 2-3 घंटे जरासं मलाही आरामच भेटला इकडे. भगवंताची भक्ती करत असताना मला सांगितलं, कथा हे सगळ्यात चांगलं साधन आहे. पार्वती माता आणि शंकरजी तपश्चर्येला बसायचे. पार्वती मातेला वेळ जात नव्हता. वेळ जात नसताना एका दिवशी असेच शंकरजी तपसाधना समाधी संपल्याच्या नंतर आले या शिखरावर. आल्यावर पार्वती मातेनं पाणी वगैरे दिलं आणि चेहरा पडल्यासारखा दिसला. संसारामध्ये ही एक मोठी फार कला आहे बघा. पती पत्नीला एकमेकाचा चेहरा, आनंदी प्रसन्नतेचा चेहरा आणि दुःखाचा चेहरा ओळखता आला, संसार व्यवस्थित झाला. तिथं जर नाही जमलं, सगळ्यात पहिलं साधन आहे बघा. बाकी दुसरं कोणतंही कमी जास्त होऊ द्या, स्वयंपाकात कमी जास्त झालं तर काय होईना, ते ऍडजस्टमेंट होते. पण एकमेकाचा चेहरा जर ओळखण्यामध्ये कमी जास्त झालं, ते बिचारा दगदग करून येते. त्याला पाणी द्यायचं दिलं सोडून, ही लावते आपल्या सूचनाची डायरी काढते. हे आणल्या नाही, ते आणल्या नाही, ते कालपासून सांगालो, परवा दिवसपासून हे सांगितलंय, लेकरू शाळेत गेले, याची वही राहिली, त्याची पेन राहिली, ते म्हणते घरलाच ये ना. आल्या बसायला आसन टाकलं. महादेवजीने विचारलं, पार्वती मला रोजच्या सारखा तुझा चेहरा दिसत नाही, काहीतरी चेहऱ्यावरचा भाव बदलल्यासारखा वाटते. पार्वती माता म्हणली, नाही नाही तसं काय नाही, तुम्हाला उगं वाटेल. नाही मी तुला काय ओळखत नाही, नवीन आहे का म्हणले. युगायुगापासून आपली संगत आहे, मी ओळखत नाही, काहीतरी झालंय सांग. सांगितलं नाही. थोडा वेळ गेला आणि वेळ गेल्याच्या नंतर आणखी शंकरजीने विचारलं, पार्वती काहीतरी आहे महाराज. तेव्हा पार्वती मातेनं सांगितलं, तुम्ही तपश्चर्येच्या समाधी अवस्थेमध्ये ज्या वेळेस जाता त्यावेळेस माझं मन रमायला दुसरं काही नाही. मला एखादा गण, एखादा
भक्त माझ्या जवळ असला पाहिजे, मला त्याला बघितल्यावर त्याला बोलल्यावर वेळ जाईल असं काहीतरी मला द्या. शंकरजीनं सांगितलं आपल्याकडे काय कमी, एवढे गण आहेत की, एवढी भक्त मंडळी आहे, याच्यातला कोणते धापास तू तुझ्या सेवेकरता ठेवून घे. तिनं सांगितलं नाही, सेवाधारी वेगळे पण प्रेमाचे असणं वेगळे. एक सांगू तुम्हाला, पहिलं एक अशी श्रीमंती होती महाराज, लग्न झाल्यावर मुलीला सगळं देत होते मायबाप, 10-5, 100-200, 1000-2000 दाशा सुद्धा देण्याची प्रथा होती. तुम्हाला त्याच्यातली सगळ्यात तुमच्या ओळखीची दाशी सांगू काय, सांगितल्याबरोबर तुमच्या ओळखीचीच आहे. कोण आहे ते बघा, ओळखीला बघा, मंथरा, फळामध्ये संतरा आणि रामायणामध्ये मंथरा. संतर वरून पूर्ण त्याला ते हे असते आवरण, संतर बघा तुम्ही, संतर बघितलं असेल, संतराला वरून आवरण असते पूर्ण, मधी फोडी फोडी असतात. एका शास्त्रकारानं सांगितलं, संतरात आणि मंथरात एक साम्य आहे. म्हणजे काय साम्य? वरून जरी एक पापुद्रा दिसला, मधी मनामध्ये काय भेद, तिच्या भेद, तिचा भेद एवढा झाला. त्या मंथरेच्या भेदामुळं कैकईनं आपले वर मागून ब्रह्मांडाच्या मालकाला 14 वर्षाचा वनवास मागायला लावला कैकेयीला. तिचं नाव मंथरा. आणि ती कुठून आली होती माहिती की? माहेरून आली होती. कैकेयीच्या माहेरून आलेली ती दासी होती. का? प्रेमाच्या गुज गोष्टी, संसारातलं प्रपंचातलं दुःख कोणाला सांगावं? नवीन लग्न करून आपल्या घरी एखादी नववधू आली, आता तिनं आपलं दुःख कोणाला सांगावं? सासूला सांगावं? सासऱ्याला सांगाव? मग तिला सांगाव तिनं कोणाला? म्हणून पहिलं दाशासोबत येत होत्या. आता मला वाटणं आलं बा, या 10-20 वर्षात माणसं पैशानं श्रीमंत झाले, पण एवढे श्रीमंत आजही नाहीत. आपल्या पोरीसंग 2-4 दाशा वाटला व्हायसारखे हात काय नाही. म्हणून आपली जुनी संस्कृती एवढी चांगली होती, एवढी चांगली होती की ही हिंदू संस्कृती म्हणून आज जगविख्यात आहे. जगातले लोक सुद्धा हिंदू संस्कृतीचं अनुकरण करायला तयार आहेत. आणि आपले लोक आपली संस्कृती जतन करायला सुद्धा तयारच नाहीत महाराज. पाश्चात्य संस्कृतीची आवड आपल्याला निर्माण झाली. म्हणून पार्वती मातेने विचारलं, सांगितलं, मला कोणीतरी जवळ असणार. शंकरजीनं सांगितलं, हे बघ, माझ्या पुत्रासारखा कोण आहे? नंदी आहे. नंदीला ठेव ना तुझ्याजवळ, भक्त आहे आपला, राहू दे. तू याला बोलत जाय, काही आणायचं असलं याला सांगित जाय, मला बोलवायचं असलं याच्याजवळ निरोप देत जाय. पार्वती माता काहीच बोलल्या नाही, कारण काय हुशार काही बाया असतात बघा, त्याला पटलं नाही की वाद वाढविण्यापेक्षा शांत बसलेलं बरं म्हणतात. म्हणून मला एक सांगा, आता आपण सगळ्यात जास्त लक्ष्मीचे व्रत होतात, ब्रह्मीचे व्रत होतात, ब्रह्मदेवाच्या पत्नीचे, की पार्वतीचे व्रत जास्त होतात? पार्वती मातेचेच व्रत जास्त होतात. याचं कारण आहे एक. लक्ष्मीनं एकदा विष्णूला, लक्ष्मी मेकअप करू लागली, कुठेतरी जायचं होतं, आणि भगवंत बाहेरून आले. आल्याच्या नंतर बघितलं झालं नव्हतं मेकअप. हसल्यावर तिनं श्राप दिला, घोड्यासारखं माझ्याकडे बघून हसल्या, तुम्हाला तुमचं एक अवतारामध्ये हे शिर जाईल आणि तुम्हाला घोड्याचं शिर बसलं. एका अवतारामध्ये नारायणाला घोड्याचं मुख आहे इथून वरी. ब्रह्मदेव एकदा असेच त्या पुष्करला यज्ञ करू लागले, आणि यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये आता
ब्रह्मीला यायला वेळ झाला आणि साधू ते असणारे ब्राह्मण लोक सांगू लागले, ब्रह्मदेवा बोलवा लवकर, आता काय वेळ व्हायलाय, यज्ञाची वेळ टळून चालली. महाराज एकदा दोनदा बोलविण्याचा प्रयत्न केला पण तेच काही जमलं नाही. ते आम्ही 2-4 दिवसाखाली येताना एका जागी रस्त्यात दोघं, एक गाडी उभी केली मोटरसायकल आणि त्याचं लागलं भांडण, जोडीच भांडण लागल्यावर आता इथून कथेचं जात नाही ना डोक्यातून, तिथं थांबा 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 गाडी करून भांडण लागले का म्हणून बघितलं, विचारलं काय झालं, का तुम्ही कोण आहात? ते म्हणले काय नाही आम्ही पती पत्नी आहो महाराज. म्हणले ते बघितलं ना पोशाख, पती पत्नी आहो म्हणले. मी म्हणलं मग घर काय इथं रस्त्यात? बरं ते साधं भांडण नाही, आता तुम्हाला सांगावं काय, त्यानं बापू तिथून असा फांटाच आणला एक. झालं काय? थांबा थांबा जरासं थांबा म्हणलं. झालं काय सांगावं महाराज म्हणला, हिच्या भाषेचा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे. मी दूध काढून शेतातून आलो म्हणला, दिवसभर शेतात होतो, हिचं मेकअपच झालं नाही. झालं इकून तिकून गाडीवर बसल्यावर मला मागून घुशी आणायली म्हणला, पळवा म्हणून. तिकून फोन यालाय म्हणला, केक कापायचा राहिलाय, मागून घुशी आणायली म्हणला. घरी 2-3 लेकरं, एवढा सुंदर संसार, गाडी खाली ट्रक खाली गेलं तर मरू काय म्हणलं ती. मी म्हणलं मग सांगल्यावर ऐक ना का? ते मलाच म्हणाले तुमचं लग्न झालंय काय? म्हणलं हो. मग आता तुम्हाला मी सांगू काय म्हणलं, ऐकते की न ऐकते ती? चर्मन कसं होय, चर्मन लय हसतात आमची तिकडं. ऐकतात काय? ऐकतात बर. बाई म्हणलं आज करू नको, ट्रक खाली गेली तर घरी लेकर राहत. त्याला म्हणलं असं तुम्ही करू नका, बरं दिसत हे रस्त्यावर, जाऊ द्या दमादमानं काहीतरी करून. सांगण्याचं तात्पर्य काय महाराज, त्या ब्रह्मीचा मेकअपच झाला नाही. ब्राह्मण लोक सांगू लागले लवकर बोलवा, आता विधीचा वेळ निघून गेल्यावर यज्ञ करण्याला किंमत नाही. महाराज गाय आणली एकानं पळू जाऊन, आणा म्हणले गायला उभं केलं आणि त्या गायीच्या मुखातून वेदाच्या श्रुती निघाल्या आणि त्याच्यासोबत ब्रह्मदेवाला बसून यज्ञ पूर्ण केला. बाई आली घरातून, मला न बोलिता यज्ञ झाला. तिनं बी ब्रह्मदेवाला श्राप दिला डबल. मज मन मोडल्या की म्हणली बस तुमची याच्यानंतर कोणीच पूजा करणार नाही. म्हणून तुम्ही जे पूजा करणार की नाही ब्रह्मदेवाची, ती पत्नीनं दिलेलं श्राप आहे. म्हणून पार्वती मातेचे व्रत तुम्ही का जास्त करता याच्या मागे एक कारण आहे की त्या माऊलीनं शंकरजीचं मन कधी मोडलंच नाही. आता आपल्या घरी काही जुन्या आज्या स्वर्गवासाला गेलेला त्याच्या सुना सांगतात आमच्या सासूबाईंना चाललेलं व्रत होय आणि ते आम्हाला पुढं न्यावं लागते. ही का वेळ येते, सासूनं ठेवलेलं व्रत एखाद्या घरामध्ये का पुढं चालते, तर तिचं बोलणं प्रेमळ असते. आणि काही अशा बोलतात म्हणसाल ते बोलणं फार अवघड आहे. मग ते सुनन एखाद्या वेळेस सासू बोलू लागल्या तिने म्हणा तेरा तुझे को अर्पण क्या लागे मेरा, सासूबाई क्या लागे मेरा. एकच शब्द वापरायचा, तेरा तुझको अर्पण. निदान आपल्या तरी मनाला समाधान झालं पाहिजे. इतक्या बोलल्या की नाही, मी एकच शब्द वापरला, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. जे बोललं ते सासूबाई ते सगळं तुमच्याच माग येऊ. पण तेवढा साधा नियम सुद्धा आपण पाळत नाही. त्याच्यामुळं हे सगळं. म्हणून
महाराज शंकरजी पार्वती मातेने सांगितलं, नंदी येऊन बसू लागले. पण नंदीचा स्वभाव, शंकरजी तपश्चर्येमध्ये मग्न आणि नंदीलाही तपश्चर्याच करायची सवय, कारण शंकराच्या समोर नंदी तपश्चर्येत मग्न, नंदी सुद्धा तपश्चर्येत मग्न. पार्वती माता म्हणल्या, मालकानं दिलाय गण, पण ते त्याच्या सारखाच तपश्चर्येत का व्हाय डोळे लावूच. आणि दिलेला गण बघा लक्षपूर्वक ऐका. आणि एकदा शंकरजीची समाधी संपली आणि शंकरजी येताना, आता हे गण कोणाचं आहे? वाहन शंकरजीच आहे. शंकरजीला मध्ये जायला काही अडविल का? ते जाऊ नका म्हणून मधात शंकरजी सरळ घरात गेले. आणि पार्वती माता थोडस निद्रित अवस्थेमध्ये होते. वाईट वाटलं त्याला. पतिदेव आल्यावर पत्नीनं जागृत असलं पाहिजे. आपले मालक येण्याची वेळ कोणती आहे? जसं तुम्ही तुमचं लेकरू उठते म्हणून काम आधी करून घेता की नाही, तसं जागरूक असलं पाहिजे. आणि ती वेळ पार्वती मातेला मनाला ठेस लागली. आणि त्यांनी आणखी सांगितलं, महाराज हा नंदी जो तुम्ही दिलाय ना, तुम्हाला ह्या परवानगी शिवाय तुम्हाला म्हणील काही जाऊ नका म्हणून. महाराज एक दिवस शंकरजीला काहीच बोलल्या नाही. आणि शंकरजी गेले तपश्चर्येमध्ये मग्न झाले. पार्वती माता स्नान करू लागल्या. त्यांनी विचार केला की असं कोणीही सरळ घरात येऊ नये. त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी एक द्वारपाळ म्हणून आपला गण म्हणून निवडावं लागल. मनामध्ये हे विचार करीत 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 महाराज अंगातून थोडासा मळ काढला आणि त्याचा गणपती. आता मला असंच कथा सांगू लागलो गेली वर्षी मी. माणसं फार हुशार. ते म्हणले मळाचा कुठं गणपती होते काय, आणि ते जिवंत होते. तुम्हाला खरं सांगू, हे शरीर जे आहे ना कशाच होय, पंचमहाभूतापासून तयार झालेलं शरीर आहे. पाण्याचा सुद्धा याच्यामध्ये गुण आहे. पाणी आहे याच्यात आप आहे, पृथ्वी आहे, आकाश आहे, अग्नी आहे, वायू आहे. या सगळ्यापासून झालेलं हे शरीर आहे. शेवटी ज्याचं त्याला द्यावं लागते. कारण काय, ज्याचं त्याला दिल्याशिवाय पर्याय नाही महाराज, देवावंच लागते ज्याचं त्याला. मग तसा एक मूर्ती निर्माण केली. एवढी सुंदर मूर्ती झाली महाराज, ती खूपच सुंदर झाली. आणि पार्वती मातेनं त्याला एक हातात दंडा दिला आणि ते दंडा देऊन दरवाजात उभं केलं. त्याला सांगितलं, हे बघ मी तुझी आई आहे, मी तुझी आई आहे आणि माझं तुला सांगणं आहे, कोणालाही परवानगी मध्ये यायची द्यायची नाही. ते लेकरू असं दंड घेऊन उभं राहिलं, बसलं बाहेर. आता कोणाला परवानगी नाही. आता शंकरजीला तर यानं पाहिलंच नाही. आणि आईनं काय सांगितलंय, घरात कोणाला येऊ द्यायचं नाही. आपले लेकर तसं ऐकतात, पण आपण सांगायला कमी पडतो. लेकरू हे आईचं सगळं ऐकते. ते आईशिवाय राहू शकत नाही, आईशिवाय राहू शकत नाही. आई त्याला ब्रह्मांडामध्ये सगळ्यात जवळचं जर कोणी असेल तर त्याची आई आहे. याच्यामध्ये किती जणांना आतापर्यंत जेवढ्या इथं बसल्यात, घरातल्या वडीलधाऱ्या माणसाला नमस्कार कराव असं सांगितलंय? पडतात का लेकर पाय? झुकणं ज्यानं शिकविलं, ज्यानं वाकायला शिकविलंय, त्याचे लेकर कधीही वागतात. आणि एकदा का ते म्हणतात ना, ही वाळलं काटूक मोडते पण वाकत नाही. म्हणून लेकरायला संस्कार जे आहेत ना महाराज, ही जी कथा आहे ना आजची, त्याच्यासाठीच्या तुम्ही काय करू शकता, काय करू तुम्ही सगळं. मी म्हणून कालपासून सांगायलो, तुम्ही सगळं करू शकता.
भक्त प्रल्हादाला भगवंताची प्राप्ती करण्याचं साधन कोण सांगितलं? एका आईनं सिंहासनावरून खाली ओढलं, सावत्र आईनं, पण सख्या आईनं काय सांगितलं? आणि सावत्र आई सुद्धा म्हणजे तुला या जर मांडीवर वडिलाच्या बसायचं असेल तर काय करावं लागेल? पुण्य करून माझ्या उदरी जन्माला यावं लागेल, त्यावेळेस तुला बापाच्या मांडीवर बसता येईल. भगवंताची भक्ती करून. आणि त्यानं माईला जाऊन विचारलं त्या लेकरानं आईला, आई मला ती आई अशी म्हणली, कशाची भक्ती असते, देव कोणाला म्हणतात? त्या माऊलीनं सांगितल्यावर लेकरानं दृढ निश्चय केला. नारद मुनीची भेट झाली आणि नारद मुनीला त्या लेकरानं सांगितलं, माझ्या मायनं सांगितलंय की या अरण्यामध्ये बसून त्याची भक्ती केल्याच्या नंतर भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही जीवनाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना. आणि त्या लेकरानं भगवंत प्राप्त करून घेतला. सांगणार कोण होत? आई सांगणारी होती. शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, आज हा स्वतंत्र जे आपण परमार्थ करतोय, ही एकमेव शिवछत्रपतींचे उपकार आहेत आपल्यावर. शिकवण कोणाची होती? जिजाऊ साहेबाची. ज्या माऊलीनं या समाजावरचा अन्याय, अत्याचार, स्त्रीवर होणारा अत्याचार बघितल्याच्या नंतर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असा निर्धार घेऊन स्वतःच्या मुलाला या शक्तिशाली असणाऱ्या काही लोकांच्या विरोधात उभं करून स्वराज्याची स्थापना करायला लावली आणि या समाजावरचा अन्याय दूर करण्याकरता कार्य केलं महाराज. म्हणून अगोदर जिजाऊ जन्माला यावी लागेल आणि त्यानंतर संपली. शंकरजी आले आणि आल्याच्या नंतर या गणपतीनं या मुलानं बघितलं, कोणीतरी यायले, पण माणसं त्यानं बघितले, पण हे माणूस वेगळं दिसाले गड्या. व्याघ्रांवर गुंडाळले, डोक्यावर जटाजूट आहे, अंगावर चित्ता भस्म आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, गळ्यात सापाचा वेटकाळा घातलेला साप आहे. हे विचित्र दिसाले गड्या. आणि घराच्या जवळ आल्याबरोबर त्यानं असा दंड आडवा लावला. थांबा थांबा म्हणले, मध्ये परवानगी नाही. शंकरजी म्हणले, बाळा अरे मी या घरचा मालक आहे, पार्वतीचा पती शंकर आहे मी. ते म्हणले, ते आपल्याला काही माहित नाही. माझ्या आईनं सांगितलंय कोणाला घरात जाऊ द्यायचं नाही. थोडासा मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, त्यानं असा दंड आडो. हे बघा, प्रेमानं सांगतोय मध्ये जायचं नाही. मध्ये जर गेलात तर माझ्या एवढं वाईट. बरं विचारलं, बाजूच्या शिवगणाला बोलविलं, काही इकडे या इकडे या, हे काय होय, कोण होय? ते म्हणले, आम्हालाही माहित नाही बाबा कोण, कारण ते नेमकंच तयार झालं. आता काही जणांचा प्रश्न असेल, नेमकं तयार झालं ते बोलालंय कसं?
आमचं तर बोला ना लवकर. पहिलं तुमचंही बोलत गेलं असंच, म्हणजे माणसाचंही बोलत गेलो. पण ते एकदा म्हण गाईचा गोठा पेटला आणि त्या गाईनं श्राप दिला, मज लवकर जन्मल्या जन्मल्या उठल आणि तुझं 6 महिने आथरणात भिजल म्हणले. म्हणून गाईचं वासरू ताबडतोब उठते, पण आपलं नाही. याच्याही पलीकडे एक शास्त्र आहे, या शिव महापुराणामध्ये कथा आहे. संध्या नावाची एक ब्रह्मदेवाची मुलगी आहे. थोडस अवघड आहे, पण या या शिव महापुराणामधली कथा आहे. संध्येचा वृत्तांत म्हणून एक आहे, ते आपलं मागं आपल्या बऱ्याच कथा राहून गेल्या. त्या शिव महापुराणामध्ये लग्नाच्या दिवशीचं ते लग्नाचा प्रसंगाचा तर फार एक सुंदर प्रसंग राहून गेला. ते बामण ज्या वेळेस लग्नामध्ये बसलं ना, बसल्यावर त्यानं शंकरजीला विचारलं, सांगा महाराज मी इथं आहात, सांगा नाम. शंकरजी म्हणले. वडिलाचं नाव शंकर, कुलदैवत शंकर. ते म्हणलं आहे असा कसा माणूस आहे, सगळं शंकरच म्हणालाय. ते उठलं, जाऊ लागलं. जाता जाता आणखी महाराज थांबा थांबा म्हणले, बोलवा बोलवा. बोलविलं त्या बामणाला, बसविल्यावर म्हणले आता सांगतात नवरदेव व्यवस्थित, सांगा म्हणले. नाव म्हणले शंकर, कुलदैवत शंकरच, वडिलाचं नाव शंकर. म्हणजे कोणाला पोरगी दिली म्हणले, तुम्हाला नवरदेव सापडना गेला का, असल्याला देतात काही, सगळं शंकरच म्हणाले. आता ते स्वयंभू मूर्ती प्रगट झालेली, कोणाचं नाव सांगा वडिलाचं म्हणून. थांबा म्हणले, जरासा येडा फिरून म्हणले, पार्वती मातेनं सांगितलं तसं करू नका, लग्नाचा प्रसंग आहे, वेळ निघून चली, तुम्ही असं केल्यावर कसं होईल. महाराज असे प्रसंग काही. म्हणून हा जो आपला जो मुलगा आहे, त्या संध्येला वडिलांना संध्येवर, त्या संध्येचं लग्न असताना वडिलाची नजर थोडीशी तिरकी मुलीवर पडली, कामदेव उत्पन्न झाला आणि ते शंकराला कळालं. त्या संध्येनं शंकराची आराधना केली आणि शंकरजी धावत आले खाली. तिचे वडील ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाची समजूत काढली आणि त्यावेळेस सांगितलं, त्या संध्येनं तपश्चर्या करून भगवंताकडे मागून घेतलं, देवा माणसाच्या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक काळ मर्यादा असली पाहिजे. म्हणून हे 15, 16, 18 वर्षाची मर्यादा घालून दिली. नाही तर पहिलं हे लोक, म्हणून ही लेकरू बोलताना सुद्धा 3 वर्षाच्या नंतर, 2 वर्षाच्या नंतर काळ त्याला बोलायला सांगितलंय. आपण जुनी एक कथा ऐकली बघा. पहिलं म्हण पेरलं की निघत होतं, बियाणं सुद्धा पेरलं की निघत होतं. आणि एक पतिव्रता बाई मालक शेताकडे पेरायला गेले सकाळीच, आणि हिला जायला लेकरू रडत असेल म्हणून उशीर झाला. ही भाकर घेऊन गेली, पण मालक म्हणले इतका वेळ राहते काय तुला यायला. तिने म्हणली मला किती वेळ झाला, तुमच्या मागून आत्ता चालू, घरी लेकरायचं आवरलं, सारवण धुणं पाणी हे त्या सगळ्या गोष्टी करून यायला थोडासा वेळ झाला. त्यानं एकच साधन सांगितलं, ये बघ म्हणला पेरलेलं निघालंय. काय म्हणलं ते, पेरलेलं निघालंय, इतका वेळ झाला तुला यायला. तिनं म्हणली पेरलेलं निघालंय काय. तिनं संध्याकाळी उरलेलं बीज भाजलं घरी. तेव्हापासून आता 6 दिवसाला निघते. आता निघत नाही, तर पहिलं पेरलं की पुढी पेरायचं मागं निघत गेलं. म्हणून आता त्याची काळ मर्यादा वाढविली. म्हणून ते लेकरू बोलायला, शंकरजीला मला मध्ये परवानगी नाही, मला तुमची ओळखच नाही. गणायला विचारलं हे कोण आहे, म्हणजे आम्हाला याची ओळख नाही, कोण होई की. महाराज शंकरजी बाजूला गेले, थोड्या वेळानं शांत होईल, अजून परत आले तरी त्यानं जाऊ दिलं नाही. आडवा ते दंड लावला, सांगितलं याला काहीतरी समजूत सांगून, कसंही सांगा, याला प्रेमानं सांगा, तुमच्या पद्धतीनं सांगता येईल तसं सांगा. शंकरजी बाजूला जाऊन बसले, गणाईनं सांगण्याचा प्रयत्न केला, पण सांगत असताना एक गोष्ट झाली, भांडणामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि युद्धालाच प्रारंभ झाला. युद्ध सुरू झालं. शंकरजी बाजूला गेलेले होते, गणाचं आणि या
गणपतीचं युद्ध सुरू झालं. पार्वती माता म्हणली एवढा कशाचा गोंधळ उडालाय. आणि पार्वती मातेनं बघितलं, बाहेर आल्याच्या नंतर शिवजी तर शंकरजी नव्हते, हे गण होते. तिनं सांगितलं, हे बघ तुला तुझ्या मायचं आईचं सांग नाही, येऊच देऊ नको कोणाला, याच्यातल्याला एकालाही वापस जाऊ नको. आणि त्या पार्वती मातेनं महाराज डोक्यावर हात ठेवला. सगळ्या विद्या, युद्धविद्या सगळ्या आपोआप मिळाल्या. युद्धाला प्रारंभ झाला. जाऊन एका गणानं शंकरजीला सांगितलं, ते एवढूसच लेकरू पण फारच पराक्रमी, एकलाही आटपण आले. आणि शंकरजी तिकडून रागात आले. आल्याबरोबर कोणाचं होय की म्हणून माहीत नसल्यामुळं महाराज त्याचं शिर धडाच्या वेगळं केलं. शिर वेगळं केल्यानंतर पार्वती माता घरातून आल्या आणि बघितलं, विलाप करू लागल्या. तुम्हाला मी एक गण मागितला, तुम्ही देऊ शकला नाहीत, पण मी स्वतःच्या मनाने ज्याला तयार केलं त्याचं सुद्धा तुम्ही शिर उडवलं. महाराज बराच विलाप केला. मांडीवर घेतलं, त्या डोक्याला त्याच्या जोडण्याचा प्रयत्न केला, पण ते जुटत नव्हतं. महाराज जुटत नसताना शंकरजी सुद्धा त्यांना वाईट वाटलं. आणि त्यांनी सांगितलं गणाला, एक काम करा, अरण्यामध्ये जा, जो कोणी पहिला प्राणी तुम्हाला दिसेल त्याचं शिर आणा आणि याला आपण बसून जिवंत करू. महाराज गेले जंगलामध्ये. तिथं एक हत्ती, आणि त्या हत्तीचं शिर आणून बसविलं आणि संजीवनी मंत्राने जिवंत केलं. महाराज याला जिवंत केल्याच्या नंतर बराच काळ आनंदामध्ये वर्तन झाला. वर्तन झाल्याच्या नंतर कार्तिक स्वामी आणि गणपती या दोघाचा विवाह करायची वेळ आली. पार्वती मातेने सांगितलं, आता लेकरायचे लग्न करायची वेळ आहे. शंकरजीनं सांगितलं, काही हरकत नाही, लग्नाची वेळ आहे, पण लग्न करण्याकरता त्याची तयारी बघावी लागते. जसं आपण आता म्हणतो की आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर त्याचं लग्न करायला हरकत नाही. मग त्यावेळेसही असं होतं, ज्याची बुद्धी चांगली जास्त विकसित त्याचं लग्न अगोदर करू, दोघांपेक्षा. सांगितलं काय करायचंय, काही नाही म्हणले, एक काम करा, ब्रह्मांडाला जो कोणी अगोदर प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न अगोदर करू. असा विचार पार्वती आणि शंकरजीचा चालू होता. चालू असताना महाराज त्याच्यामध्ये एक घटना आणखी घडली. कुबेर नावाचा त्याला एक साधन दिलेलं आहे. या जगामध्ये जी आपण संपत्ती वापरतो की नाही, की धन संपत्ती जी आहे हे कुबेराच्या भांडारातली आहे. आणि तो कुबेर असणारा पहिल्या जन्मीचा प्युअर चोर होय, निव्वळ चोऱ्या केलेला. आता हे लोक एवढ्या अट्टहासाने त्या कुबेराला जातात की नाही. त्याची कथा शिवमहापुराणामध्ये अशी सांगितली, ते चोर होता पहिला, चोऱ्या करून करून दमला. एकदा पोटात काही नाही, चोरी करण्याच्या वेळेनुसार चोरी करायची म्हणून शंकराच्या मंदिरामध्ये चोरी करायला गेला. आणि चोरी करताना तिथली लाईट गेली. लाईट नव्हती त्या मंदिरामध्ये, दिवा सुद्धा विजला होता, शांत झाला होता. यानं काय केलं, आपल्या अंगाचा शर्ट फाडून त्याची ज्योत तयार केली आणि त्या दिव्यामध्ये ज्योत लावली. साधन त्या ज्योत लावण्यामागचं कारण असं होतं, त्याला तिथं चोरी करायची होती. आणि चोरी करत असताना चोरी करून पळायला लागला. लोकांनी पकडलं, पोटात अन्नाचा कण नव्हता, लोकांनी मारायला सुरुवात केली. अन्नाचा कण पोटात नसल्यामुळे तो जाग्यावर मृत्यू पावला. यमलोकामध्ये गेला. तिथं शंकराचे गण आले. त्याने सांगितलं, एकदा का होईना आयुष्यात यानं काम चांगलं कोणतंच केलं नाही, काहीच केलं नाही. आयुष्यभर चोऱ्या केल्या, माऱ्या केल्या, डाके टाकले, दरोडे टाकले, पण एक काम अंतवेळेला, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, मग अंतकाळी यानं एक काम चांगलं केलं. म्हणजे काय केलं, यानं शंकराच्या मंदिरामध्ये दिवा शांत झालता, ते दीप प्रज्वलित केला. एवढं काम याच्या हातातून चांगलं झालं.
म्हणून महाराज शंकरजीनं त्याला या कुबेर नावानं प्रसिद्ध केलं आणि या मृत्यू लोकातलं सगळं धन त्याला दिलं. म्हणून इकडं महाराज म्हणले ना, दे हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे देह काळाचा आहे. काळ याच्या माग लागलाय. एका एका क्षणाला काळ याची वाट बघायलाय. अजून किती आहे अवकाश, किती वेळ शिल्लक आहे. तसं हे धन जे आहे ना, हे कुबेराचा खजिना आहे. याच्यामधून म्हणून या धनाला कोणालाही नेता येत नाही. कोणी याला नेऊ शकत नाही. या मृत्यू लोकातून एक फुटी कवडी सुद्धा नेता येत नाही. म्हणून रिकाम्या हाताने येवावं लागते आणि रिकाम्याच हाताने जावं लागते. त्या कुबेराला महादेवजीनं दिलेलं हे वरदान, पण एक वेळेस त्याला गर्व झाला. त्याला आपल्या घरी मोठा यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये शंकरजीलाच आमंत्रण दिलं नाही. बाकी सगळ्याला आमंत्रण दिलं, आमंत्रणच दिलं नाही. ऐन वेळेला त्याच्या लक्षात आलं आणि नंतर शंकरजीला आमंत्रण द्यायला गेल्यावर शंकरजीला आमंत्रण दिलं. शंकरजीनं सांगितलं, मला काही तपसाधनेमुळे येता येणार नाही, आमच्या गणपतीला घेऊन जा, आमचा गणपती येईल. ते कुबेर म्हणला, हे एवढूस लेकरू पाची पक्वानाचं 56 भोग जेवायला केलेत, हे किती जेवणार आहे. काही काही माणसं लावतात माप, हे किती जेवणार आहे. म्हणले याला एकदा घेऊन तर जा, मग तुम्हाला कळते जेवते किती. आणि ज्या दिवशी त्याच्या घरचा यज्ञ, त्या दिवशी सांगितलं, पण तिथं थोडीशी दुविधा अवस्था झाली. कार्तिक स्वामीचं आणि पार्वती आई साहेबाचं जर असं बिनसलं, कसं बिनसत असते बघा. म्हणून आई वडिलाला 2 लेकरांवर फार लक्ष ठेवून राहावं लागतं. थोडीशी त्याची चकमक झाली. कशी झाली? कार्तिक स्वामीने सांगितलं, वडील मुलगा मी आहे, वडिलाच्या नंतर अधिकार कोणाचा असते? मोठ्या मुलाचा. पण बाबानं लहान्याला जाण्यास परवानगी दिली. राग आला कार्तिक स्वामी. आणि इथून घर, आपले घराची सुरुवात होतात की नाही, त्याचं कारणच इथं. तुमच्या इथल्या सुना म्हणतात, आमच्या तिकडल्या म्हणतात. तुमच्यावर तुमच्या मायबापाचा जीवच नाही, तुम्हाला ते विचारितच नाहीत, उगत लावती ती मनानं आपल्या. तुमच्यावर त्याचं प्रेमच नाही. आता त्याचं प्रेम नसल्यावर हे एवढं होत होतं का? आई वडिलाचं प्रेम नसल्यावर एवढं होते? झाड सुद्धा अंगणात लावलेलं पाणी टाकल्याशिवाय वाचत नाही. वाचते काय? असं झाड आहे का एखादं लावलंय आणि त्याला बघितलंच नाही, 10-5 वर्षाला फळं लागलेत, असं होते? मग हिला कळलं काय ते? आता बघा, ते पैशाचं ते काय, त्याला मनी प्लांट नावाची एक आताच्या सुना लावतात बघा घरात. मनी प्लांट म्हणतात काय त्याला? येल ते पांढरा एवढा नागेली पानं राहतात, मनी प्लांट. ती सूनच आणते. तुम्हाला लई सोपं उदाहरण मी सांगलो, लई सोपं उदाहरण. आता याच्या पुढे 2-4 गोष्टी तुम्हाला सांगणार, तेवढ्या लक्षात ठेवा. सून जर म्हणली, तुमचं आमच्या मालकावर प्रेमच नाही, तुम्ही जरा कानात डोळा करता याच्याकडे जर म्हणल्यावर तिला म्हणायचं, ये बघ तू हे येल आणलाय की नाही लावलेला, नाही तर तिला झाड लावायचं. झाडे लावा, झाडे जगवा मोहीम राबवायची आपण.
तिला लावायचं, गोड बोलून लावा, कसंही लावा. आणि लावल्याच्या नंतर ती रोज त्याला पाणी टाकायचं, तिलाच सांगायचं चल बरं पाणी टाकू. आमच्या स्वामीबाई जसं रोज सकाळी शेताकडे जाता की नाही, हा तसं तिला न्यायचं आणि पाणी टाकायला लावायचं. आणि मग जर असं झाड चिटकलं मोठं होऊ लागलं की मग तिला म्हणायचं होय त्या झाडाला पाणी टाकलं नसलं असलं तर कसं होत होतं. ती काय म्हणते मग, काय म्हणत होती जोरात, मला ऐकू येत नाही, कान बाहेर आहे आपला, वाळून जात होत. मग तिला म्हणायचं बाई नुसतं झाड लावलेलं 4 दिवस पाणी नाही टाकल्यावर वाळून जात होतं हे तूच सांगायली. मग तुझा नवरा एवढा मोठा झालाय आता 5-5.5 फूट उंची, हे फुकट मोठा झाला काय. नुसतं तू पाणी टाकायली, मी याला रक्ताचं दूध करून पाजलं तेव्हा हे मोठा झालाय. सोपं उदाहरण आहे, तिला सांगा, भांडू द्या तुमच्या इथल्या सुनाईनं, मला काही फरक पडणार. अजून एक सांगतो त्याची दुसरी बाजू. सायकल आपण जर समजा लेकराला घेतली, सायकल घेतली, लागलं का, सायकल घेतली पंचाळ, आणि लेकरू जर सायकल कसं असते लेकराचं, ते लेकरू सायकल खेळते आणि त्याला वाटलं तिथं सोडून देते. मग आपण काय करतो, सायकल त्याच्या पलीकडे नेऊन फेकून देतो. काय करतो आजी, काय करतो, उचलून आणतो की घरात. सायकल लेकरू का आणतो, याच सायकलवर प्रेम आहे. हे आणखी 1-2 तासाला 1-2 दिवसाला सायकल मागते, याचं सायकलवर प्रेम आहे. तसंच सुनाईनं समजून घ्यायचे की याचं बायकोवर प्रेम आहे. तिला तुम्ही नाराज केल्यावर जमत नाही म्हणून तिला सांभाळायचे. आणि हे सगळा प्रपंच असा चालवायचा. काय सासायचे चेहरे पडले म्हण सांग. फार प्रपंच फार बरं, हे अवघड आहे तेवढं नाही, फार सोपं आहे. मी सांगितलं ना, कारल्याची भाजी करणं प्रत्येकाला जमत नाही, तिला सुगरणच असावं लागते. बरं, सुगरण असली तरी जेवणार आहे तसाच असावं लागते. पित्राचं जेवण होतं, पित्राचं, आणि ते पित्राचं एक जेवाय गेलं. बाई एवढी सुगरण, तालुक्यात तिचं नाव, फलाण्याच्या घरची बाई फार सुगरण, हे गेलं जेवाय. यानं भाताचंच आळं केलं, भाताचं आळं. आणि त्या भाताच्या आळ्यामध्ये खीरही त्याच्यात टाकली, साधं वरण त्याच्यात टाकलं, ते वरणही त्याच्यात टाकलं, फुलसं भजे त्याच्यात टाकले, कुरड्या त्याच्यात टाकल्या, 5-7 प्रकारच्या चटण्या करतो की आपण पित्राला, त्या चटण्याही त्याच्यात टाकल्या, आणि जे गजा केला लागलं खायला. आणि बाहेर आल्यावर म्हणला, सर गाव म्हणते म्हणला सुगुर, या बाई, या घरची बाईला सुगरण आहे, याला कवा कळण ती सुगरण आहे ती, काला करून खाल्यावर कळण काय. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस, आवडी. एका पदार्थाचा वेगळा वेगळा जर स्वाद घेतला तर कळण. मी विदर्भात गेलो, तिकडे जेवायला केलं आम्हाला एकदा, अशीच कथा विदर्भामध्ये. आणि एका चांगल्या घरी म्हणजे सगळ्याचीच घरं चांगले राहतात, पण जरासा माणूस जुन्या पद्धतीचा होता. आणि ते जेवायला वाढलं, आमचे बालाजी महाराज आम्ही संगच जेवायला वाढलं. 3 दूर्ण होते, बघा गंमत कशी, 3 दूर्ण होते. एका दूर्णात तूप पण दूध होत, एका दूर्णामध्ये वरण म्हणा, फुलसं म्हणा, सार म्हणा, जिकडची तिकडची भाषा वेगळी, ते एका वर्णात होतं. आणि एका वर्णात एक आटम होता, ते मला कळच न नेमका काय होईल. पाणी दिसू लागलं, पण आता ते जिभीला लावून बघाय ना, माणसं सगळे मोठे मोठे बसलेत. बालाजी महाराज जवळच आमच्या बसलेत, मस्त रांगोळी मुंगोळी काढल्यात, पाट ठेवलेत पुढे. महाराज बघा जेवणाची पद्धत. हे मला म्हणत, महाराज हे 2 आटम कळाले, मधला आटम का होईल. मी म्हणलो काहीच बोलू नका आता. म्हणले मग कसं करावं, फक्त ये लोक जेवाय सुरू केल्याशिवाय आपण घास मोडायचाच नाही म्हणले, नाही तर गोंधळ करसाल. म्हणले मग काय करावं, काय ना उघड डोळे लावून मंत्र, आपण असे म्हणून जेवताच, जरासं त्याला एकदा घास मोडू द्यायचा आणि डबल आपण पाणी फिरवायचं.
ते लिंगायत माणूस त्याने काढा लिंग म्हणून चल दे अर्धा घंटा. ती आमच्याहून हुशार, आम्ही जेवल्या बगर ते घासच घेणार. माणसं लई हुशार हो. आता ते दूर बरं कशी गंमत आहे, 2-3 तास व्यासपीठावर कथा सांगतात. महाराजाला जर दुर्नातला फरक कळत नसेल तर दुर्नाहून सगळं जाते म्हणलो. आता मी कला केली, यायला म्हणलं एक काम करा, हे लोक जोपर्यंत पोळीचा घास खात नाहीत तोपर्यंत भातच खा म्हणून. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं म्हणल्याबरोबर एकानं सुरू केलं, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता भुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण भरण उदर भरण लोहे जाणीजे पंढरीनाथ भगवान की. म्हणलं थांबा, भात खा. त्याच्यात एक गडबड करणार होतं, मला ओळखू आलं म्हणून ती गडबड करते, चिंताच करू नका. त्यानं आता बघा, त्यानं पोळीचा घास मोडला, त्या तुपाच्या दुधाच्या दुर्नात बुडविला आणि जेवला. ते फुलशात फुरका मारला आणि त्या मधल्या दुर्नात हात धुतला. मी म्हणलो पाणी होय. पाणी होय पाणी. किती हुशार असतील लोक जेवाय वाढणारे, जेवणारे तसेच लागतील की. आणि आपल्यावानी जर आपण नवीन आटम दिसायला पूर्णाच्या पोळीचा तुकडा जर डायरेक्ट पाण्यात बुडिल्यावर ते कथा आपली पाण्यावर घालीत होती. जेवणार आहे तसाच असावं लागते. यानं काला केलाय पित्राच्या स्वयंपाकाचा, वरपू खालेल मग बाहेर येऊन म्हणले, बाई सर गाव म्हणते म्हणला सुगरण मध्ये, आपल्याला काही वाटली असं. किती बऱ्या जेवल्यावर बाई सुगरण वाटन. म्हणून चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसाची जर तुम्हाला गोडी चाकायची असेल तर एका एका पदार्थाचा आस्वाद घेण्याची तयारी लागते बराच. आणि या कुबेराच्या घरी भंडार, हे लेकरू किती खाईन म्हणले, तुम्ही घेऊन तर जा मग कळते म्हणले तुम्हाला किती खाते ते. आणि सांगितलं महाराज, जेवणाच्या दिवशी गणपतीजी आले, कार्तिक स्वामीचा थोडासा वाद निर्माण झाला. गणपती आले आणि आल्याबरोबर त्या कुबेराच्या पत्नीला वाटलं लेकरू आले, हे म्हणले आल्या आल्या माय मला जरासं जेवायला द्या. आता कुबेरजी जवळ गेली पत्नी, मालक ते लेकरू आले ते म्हणाले की मला जेवायला द्या. ते म्हणले काय घर नाही, देऊन टाक की काय फरक पडा. लेकरू आता पंक्ती पर्यंत यज्ञ होम होईपर्यंत थांबत नाही, त्याला देऊन टाक. हे लेकरू असं हे गुणाचं त्याला कटो माहित आहे. बसले जेवायला, तिनं बिचारीनं एका कोपऱ्यात एवढा एवढा भात, त्याच्यावर तूप हे काहीतरी टाकून असं पंचपक्वानाचं जेवण त्याच्या पुढे आणून ठेवलं. ते म्हणले एवढ्यानं आपल्याला काहीच होईना बा. ते म्हणले लागल तेवढा आणतो का. खात 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 33 कोटी देवाचं जेवण एकलाच पट्ट्या जेवला, ढेकरही देना हाला. ते बाई मालकाला जाऊन म्हणले मालक, ते म्हणले काय झालं. सगळा स्वयंपाक त्यांना लेकरानच खालाय म्हणले. सगळा खाला हो म्हणले. अजून म्हणले घरामध्ये गहू ज्वारीचे पोते नेऊन ठेवले ते खाली म्हणले. यानं एकाचा धावा केला, सगळे देव त्याचा धावा करतात आणि ते नारायणाचा धावा करते. कोणत्या. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
महाराज नारद मुनीच्या माग कुबेरजी पळाले. नारदजी तुमच्याशिवाय याला पर्यायी मार्ग आता दुसरा कोण नाही. काय झालं म्हणले, अहो 33 कोटी देवायचं जेवायचा पदार्थ सगळे गणपतीने एकल्यानंच खाल्लं. तुम्ही काय केलं? तर काय नाही, मी शंकरजीला म्हणलो होतो लेकरू किती जेवल, तुम्हीच आले असल्या तर बरं होत होतं. म्हणले आता याची सोय. ते म्हणले आता हे कोणाला आठपणा, शेवटी कोणाजवळ जावं लागते, शंकरजी जवळच जावं लागते, कारण तिथलं औषध तिथंच आहे. आता गावातले लोक म्हणतात की काही ते फलाण्याचं पोरग त्याच्या घरीच जाऊन सांगावं लागते म्हणले, ते दुसऱ्याचं ऐकत नाही. महाराज कुबेरजी गेले शंकरजी जवळ, लोटांगणच पायावर. काय झालं तुम्हाला सगळंच माहिती आहे, तरी मला ऐकायचे. झालं काय? अहो म्हणले ते तुमचा गणपती आला की नाही, 33 कोटी देवायचं अन्न एकल्यानंच खाल्लंय. आणि तुम्ही म्हणले की म्हणले ते किती जेवण. चूक झाली. भगवंताची एकच पारदर्शकता आहे महाराज. चूक झाली ना आपल्याकडून, चूक मान्य करा. त्याचं वय झालं ना, त्यानं जाऊन म्हणा देवा अख्खं आयुष्यभर परमार्थ प्रपंच केला, पण आता मला भजन करायचंय, आता मला भक्ती करायची, आता मला तुझ्याशिवाय जगात दुसरं कोणी वाली नाही. मस्त माळ घालायची, आबिर्भुका अष्टगंध लावायचा आणि भजनामध्ये तल्लून व्हायला जायचं. मागे गेले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तुकोब्बार आहे म्हणले मागलं सगळं सोडून द्या, सगळं विसरून जा, तुमची जमानत मी घेतो. आयुष्यातल्या कुठल्याही वळणावर भगवंताला शरण जा, तो आपलं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गेल्याच्या नंतर महाराज सांगितलं आता हे दुर्वा तुम्ही वाहता की नाही. त्यावेळेस शंकरजीनं एकच दुर्वा हराळीचा एक देठ दिला आणि सांगितलं हे काय करा म्हणले, त्याला दात साफ करा म्हणून द्या म्हणले. कुबेराजवळ दिला. पण कुबेर म्हणलं इतक्याच लोकांचं अन्न एकल्यानं खाल्ले, एका काडीनं काय होईल, यानं जाता जाता जुडगा बांधला. तुम्ही जे बांधता की नाही हराळी, हे जुडगा 21, 51, 101 तुमच्या मनाचं होईल. 21 नकाच म्हणले, एक जरी तुम्ही वाहिली. गणपती केलाय काय? नाही केला. हा एक जरी दुर्वा वाहिली, पण ती वाहण्याची सुद्धा पद्धत आहे. आता दुर्वा कुठं वाहतो आपण? आता मला जर तुम्ही घरला बोलिलं जेव्हा पुढी रांगोळ घातली, रांगोळ टाकली मस्त, आणला गुलाबजामुन, बालुशाही आणली, त्याच शिवपुराणामध्ये सांगितलंय की ती एक दुर्वेचा जोडगा बांधला, गणपतीच्या हातात दिला. पण तिथं एक शास्त्र सांगितलंय महाराज, उजव्या सोंडाचा गणपती डाव्या सोंडाचा एक असते, उजव्या सोंडाचा एक असते. आपण गणपती बसवताना बघतो की डाव्या सोंडाचा गणपती. आता काही जणांचे व्यवसाय असते, काही जणांचा दुकान असते. मग कोणी उजव्या सोंडाचा गणपती घरात ठेवते, कोणी दुकानात ठेवते. मग कोणता गणपती, मग दुकान भरभराटीला येते, दुकान खूप भरभराटीला येते, पण लक्ष्मी त्या माणसाच्या हातात टिकत नाही. त्याचं कारण असं आहे, उजव्या सोंडाचा जो गणपती आहे तो गणपती दुकानात ठेवायचा नाही. जर दुकानात उजव्या सोंडेचा गणपती जर ठेवला तर लक्ष्मी येते, पण ती टिकत नाही. मग ती टिकवायची जर असेल, उजव्या सोंडाचा गणपती घरात ठेवायचा आणि डाव्या सोंडाचा गणपती दुकानात ठेवायचा. तसा ठेवल्याच्या नंतर ज्याचा दात खुडलेला आहे ते गणपती दुकानात ठेवला की त्या ठिकाणी ती दुर्वा ठेवायची. याच्यानंतर लक्षात ठेवा, आपलं झालंय तसं आपण म्हणतो की काही काही गोष्टीचं शास्त्र आहे महाराज, आणि ते शास्त्र पाळावंच लागते. त्यावेळेस कुबेरजीचा जो गर्व होता तो सगळा हरण झाला.
आणि त्याच्यानंतर यायचा जो विचार झाला होता की याच्यामध्ये कोणाला लग्न कार्तिकजीचं अगोदर करायचं का गणपतीचं, याच्यावर विषय आल्याच्या नंतर ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालायची असं ठरलं. आणि पार्वती मातेनं सांगितलं कार्तिकजीला वाहन दिलंय मोराचं आणि गणपतीला वाहन दिलंय मुष्यक उंदराचं. आता वाहनाची बघा तडजोड कशी आहे. भगवान शंकर हे प्रापंचिक जीवाचे देव आहेत, याचं एक शास्त्र आहे. महादेवाचं वाहन कोण आहे? शंकराचं वाहन नंदी. पार्वतीचं वाघ. आता मला सांगा वाघाचं नंदीचं जमते काय आपल्या इकडं? जसं मुंगसाचं सर्पाचं जमत नाही तसं वाघाचं नंदीचं जमत नाही. आता दोघांचे वाहन एकमेकासोबत भांडणारे असल्यावर ते राहत असतील कसे बरं? कार्तिक स्वामीचं वाहन मोर आणि गणपतीचं वाहन उंदीर. आता मोराचं आणि उंदराचंही जमत नाही. याच्या मागून एक आम्हाला असं सांगायचंय, प्रदर्शित करायचे की ज्यांचे वाहन सुद्धा सगळेजण घरात बसल्यावर आता हे वाहन अंगणातच बसत असतील ना, का एकमेकावर डाफरत असतील ते. म्हणून घरात मत जरी आपले वेगळे असतील, व्यवसाय जरी आपले वेगळे असतील, तरी घरात आल्यावर व्यवसाय बाहेरच्याच खुटीला अडकून घरात. काही माणसाला राजकारण करायची सवय राहते. गावात राजकारण, तालुक्यात राजकारण, जिल्ह्यात राजकारण, घरातही राजकारण. आणि आता राजकारण शिकायला बायाला बाहेर जावं लागणार झालंय. मी काल परवा टीव्ही बघत बसलो, बायको आमची रोजच बघायची. म्हटलं नेमकं नाटकात राहते काय बघू दे बरं मला. उग्ग अर्धा तास बघलो. अहो ते ये त्याची सोय लावायला आणि ते त्याची सोय लावा. त्या नाटकात दुसरं काहीच नाही. सासू सुनेच्या सोय लावण्याच्या मागं, सून सासूची सोय लावण्याच्या मागं, आणि त्या दोघी नंदाला न येऊ द्यायच्या मागं असले ते नाटक. ते बघल्यावर नीट होते काय? हरिपाठ बघाव, कीर्तन बघाव, त्याच्यावर पोथी ऐकाव. जीवनाचा सार आहे महाराज हे. भक्ती ही जीवनाचं साधन आहे. त्याच्याकरता भगवंताने आपल्याला सुंदर शरीर दिलंय. किती प्रमाण काढून बघा शास्त्रामध्ये. भजनासाठी शरीर मिळाले, अन्यथा हे शरीर इकडं तिकडं खर्च करण्याकरता नाही. आणि एकदा का गेलं ना नंतर मिळत नाही. जववरी ये सर्व सिद्ध आहे, तववरी तू सोहित पाहेगा म्हणले. या वर्षी कथेला बसाय आले, पुढच्या वर्षी बसता येईल सांगता येत नाही. प्रारब्धाचा खेळ आहे. एका माणसानं विचार केला, या वर्षी सप्ताच ऐकायचं गड्या म्हणला. सप्ताच ऐकायचा म्हणला या वर्षी. अख्खं आयुष्य गेलं म्हणला, सप्ताह ऐकलं नाही. आणि त्या कथाकाराची मिरवणूक काढू लागले. कथाकाराची मिरवणूक. त्याचं मला एक आवडते बघा. ते माय माय म्हणते, तिकडं भेटलं की दत्त दत्त. काल आम्हाला भेटलं, महाराज दत्ता म्हणाले. ती असं टाळी वाजून म्हणाले, महाराज दत्ता. मी म्हणलो खरंच ही भोळी माणसं राहतात की नाही, याच्यामध्ये काही काही गुण लय नंबर एक. मायला एवढ्या आदरानं माय म्हणते, ते मायला हुडकीत येते वाटाले मला. तर येते की निर्मळ मनाचा माणूस. आताच आमच्या स्वामीबाईला म्हणला, अक्का काय अक्का म्हणला काय? हा. आणि अजून एक त्याच्या मधला गुण बघा, कुठलंच व्यसन नसते असल्या माणसाला. आता व्यसनीवाले लोक हुशार म्हणावं की हे. आमच्या इथे एक धोंडबा नावाचा आहे, त्याला बोलताच आहे ना, त्याची जीभ दबर आहे म्हणा. आता उगच पोरं त्याला पुडी काढून देतात. एवढा त्याला तटकारा त्या व्यसनाचा, आणि लोक त्याला म्हणते येड रे.
माणसं हुशार. त्यानं विचार केला यावर्षी सगळं सप्ताह ऐकायचा म्हणला. ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकायचं, गाथा भजन ऐकायचं, कथा ऐकायची आणि सगळे कीर्तन ऐकायचं, हरिपाठ ऐकायचा म्हणला. आणि गावातून महाराजाची मिरवणूक अशी फाट्यावरून आणू लागले. गावात कथा करायची. आणता आणता एका लेकरानं त्याच्या मागं सुतळी बॉम्ब लावला मोठा. ते बॉम्ब एवढ्या जोरात फुटल्याबरोबर त्याची कांटाळी बसली. कांटाळी बसली. रोज हरिपाठाला याले खंब्याला टेकून बस, काहीच ऐकू येईल. रोज कथेला येऊन एका कोपऱ्यात बसाले, काहीच ऐकू येईल. 7 दिवस तसेच गेले बा. जाता जाता महाराजाला लोक नेऊन सोडू लागले. जाता जाता त्या फाट्यावर गेल्याबरोबर अजून एका पोरानं सुतळी बॉम्ब लावला मोठा. महाराजाची बोळवण करताना एवढ्या जोरात बार झाला याची कानटाळी उघडली. गावात महाराज यायच्या आधी कानटाळी बसली. महाराज वाट लावल्यावर कानटाळी उघडली. त्याच्यासाठी प्रारब्ध अनुकूल पाहिजे सगळ्या गोष्टी करायला. म्हणून जवळवरी हे सर्व सिद्ध आहे, तोपर्यंतच परमार्थ करायचा. अन्यथा परमार्थ करतो म्हणायचं हातात नाही महाराज. कोण्या दिवशी काय होईल आणि कोण्या दिवशी काय होणार नाही याचा मेळ लागणार नाही. म्हणून आहे तितके दिवस परमार्थ करून घ्यायचा. याच्यामध्ये जे आनंद आहे, याच्यामध्ये जे सुख आहे, याच्यामध्ये जे समाधान आहे, जगाच्या पाठीवर दुसऱ्या गोष्टीत कुठलेही समाधान नाही. म्हणून ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालायचं सांगितलं महाराज. कोण अगोदर घालते? उंदीर वाहन गणपतीचं, कार्तिक स्वामीचा मोर. लोक म्हणले, असलेले गण म्हणले काहीच नाही, आता निर्णय आताच झालाय म्हणले. हे उंदीर चलल कवा? बरं, उंदीर ज्याला वाहन दिलंय ते माणूस तरी लहान आहे का त्याच्यावर बसणार? एवढी मोठी ढेरी, कान एवढं आले, पुढी सोंडन. आता हे बसल्यावर कवा ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करील? बुद्धीची दैवता ज्याला म्हणतात. कार्तिक स्वामी मोरावर बसले, पण दोघा भावाचं प्रेम एवढं. कार्तिक स्वामीनं आईला सांगितलं, आई लग्न मला करायची इच्छाच नाही म्हणले. तुला काय करायचंय? मला फक्त भजनामध्ये तल्लीन व्हायचंय आणि भजन म्हणायचंय. मला त्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे आणि जीवन त्या भजनातच लावून टाकायचंय, ही माझी इच्छा आहे. कसं भजन म्हणायचं म्हणले महाराज?
अर्धांगी पार्वती मांडीवरी गणपती वर कोर शोभे चंद्राची वरी कोर शोभे चंद्राची वर कोर शोभे चंद्राची वरी कोर शोभे चंद्राची तुम्हाला बेलाची कार्तिकजीनं सांगितलं मला भजन करायचे, माझी लग्नाची इच्छा नाही. पण शंकरजीनं सांगितलं लग्नाचा विचार हा मुलाचा नसतो, लग्नाचा विचार त्याच्या आई वडिलाचा असतो. कोणाचा विचार असतो? मुलीचं लग्न करायचंय, मुलीचा विचार की आई वडिलाचा विचार? शास्त्र हे आजही बदललं नाही. काही काही शास्त्र जो चलत आलंय ना ते आज सुद्धा चालू आहे. सांगितलं हा मुलाचा विचार नसतो, तुझा विचार नाही, आमचा विचार आहे की आता आमचे लेकरं या अवस्थेला पोहोचलेत की त्याचं लग्न करावं लागते. सांगितलं महाराज तुम्ही दोघं जण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारून या, जो कोणी अगोदर येईल त्याचं अगोदर लग्न केलं जाईल आणि नंतर येणाऱ्याचं लग्न नंतर. कार्तिक स्वामी मोरावर बसले, मनामध्ये इच्छा नाही आणि तो प्रदक्षिणा करण्याकरता निघाले. रस्त्यात नारद मुनीची भेट झाली. कोणीकड? ते म्हणले असं असं प्रदक्षिणा मारायचे. आणि गणपती कुठे आहेत? म्हणले त्याला मुष्यक वाहन ते मागं थांबलेत. मग तर पर्यायच नाही, म्हणजे जिंकणार तुम्ही, तुमचंच लग्न आधी होणार. दोघा भावामध्ये एका भावाने विचार मांडला, नारदजी मला लग्न करायची आवड नाही, इच्छाही नाही, पण आईचा आणि वडिलाचा शब्द मोडता येत नाही. बघा किती सुंदर बोध, किती सुंदर आहे. इच्छा नाही लग्नाची पण आई वडिलाचा शब्द मोडता येत नाही, म्हणून ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालायला निघालो. पण माझ्या अंतकरणातून माझी एक इच्छा आहे की गणपतीचाच विजय झाला पाहिजे आणि गणपतीचंच लग्न झालं पाहिजे. एक भाऊ दुसऱ्या भावाचा विचार चालू आहे. भावाभावाचा विचार एक झाला ना, जगात त्या विचाराचं दुमत करणारा जन्माला सुद्धा येत नाही महाराज. रामचंद्र प्रभूचा आणि लक्ष्मणाचा, भरत शत्रुघ्न चौघा भावाचा विचार एकच होता महाराज, एकच विचार. विचारात बदलच नाही. राम अयोध्येचा राजा होणार, तिघाही भावाची इच्छा. 14 वर्ष भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरत, अजून एक आख्यायिका सांगितली महाराज भरताची. बंधू प्रेम सांगत असताना तुलसीदास महाराजांनी वर्णन केलं, रामचंद्र प्रभू जमिनीवर झोपत असतील म्हणून भरतानं झोपण्याकरता जमिनीला 5 फूट खड्डा केला म्हण मधात. माझा भाऊ जमिनीवर झोपतोय म्हणून जमिनीला 5 फूट खड्डा करून 14 वर्षापर्यंत भरत त्या खड्ड्यात झोपत होता. का? माझा भाऊ जमिनीवर झोपतोय आणि मी जर जमिनीवर झोपलो तर मोठ्या भावाची बरोबरी केल्यासारखं होते. किती प्रेम असेल. भाऊ वनवासात आहे, आईनं सांगितलंय अरे तुझ्या भाग्यामध्ये तुझा योग असा झालाय, 14 वर्ष रामचंद्र वनवासाला चाललाय, तू त्याच्या सोबत जाय, 14 वर्ष त्याची सेवा कर,
आणि 14 वर्ष डोळ्यात तेल घालून भावाची आणि भाऊजाईची सेवा कर. आईनं सांगितलं. लक्ष्मण म्हणला, माय तेल घालून नाही, 14 वर्ष झोपच लागू दे ना म्हणला डोळ्याला. बंधू प्रेम आहे. हे बंधू प्रेम जर आपल्या घरामध्ये टिकून जर ठेवायचं असेल, याच्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत. आणि संस्कार देण्यामध्ये जर कमी जास्त झालं तर मग अवघड आहे. कार्तिकजीनं सांगितलं गणपतीचाच विजय झाला पाहिजे, ही माझी मनापासून इच्छा आहे. मला लग्न करायची इच्छा नाही, मला तपश्चर्या करायची, भगवंताच्या भजनात लीन व्हायचंय. नारद मुनीनं सांगितलं, तुमचं हे जे वाहन आहे ना, हे उडणार आहे आणि त्याचं मंद अवस्थेत चालणार आहे, विजय कोणाचा होणार? ते म्हणले, मग आपलं वाहन आहे ना, आपलं वाहन म्हणजे आपल्या हातात, याला हळू न घेऊ. विनंती केली, सांगितलं नारदाला, तुम्हीच काहीतरी करा. तुमचा नारायणाचा विना वाजल्याशिवाय कोणाच्या जीवाचं हित नाही आणि कोणाचं काम सुद्धा सार्थकाला जात नाही. तुम्ही तुमचा विना वाजवून माझ्यासाठी प्रयत्न करा. नारदजी धावत गणपती जवळ आले आणि गणपतीला सांगितले, काम करा. तुम्हाला शास्त्र माहित आहे का? म्हणले, काय शास्त्र माहित आहे का? तुमचा भाऊ गेला म्हणले तिकडं पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला, मग ते तुमच्या अगोदर येते. म्हणले, कस काय? त्याचं वाहन उडते, तुमचं चलते, पळत बी नाही. काय करावं लागेल? एक काम करा. शास्त्राचं मत असं आहे, जमीन ही माता आहे आणि आकाश हे पिता आहे. जमीन माता आहे, आकाश पिता आहे. तसंच आई ही धरतरी आहे आणि वडील हा आकाशाप्रमाणे आहे. आई वडिलाला प्रदक्षिणा घातली म्हणजे ब्रह्मांडाची प्रदक्षिणा होते. गणपती म्हणले, मग लांब जायची गरजच नाही ना, ब्रह्मांडाला वेळा घालायची काय गरज आहे? शास्त्र इकडं सुद्धा सांगते ना, माया बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. माया बाप केवळ काशी. मायबाप जिवंत आहेत, त्याला काशीला जायची गरज नाही, इथंच त्याची काशी आहे. आई वडील, आईच्या हाडामासातून हा देह निर्माण झाला. तिनं स्वतःच्या रक्तापासून मांसापासून बनविलेलं दूध या जीवाला, या शरीराला पाजलंय, हे शरीर एवढं मोठं झालंय. ते जर ब्रह्मांडामधल्या देवाला जर शोधत फिरला तर त्याच्या जीवनाचं सार्थक नाही म्हणले महाराज. माय बाप त्याचं ब्रह्मांड म्हणजे माय. ज्यानं हे जग दाखविलं, ज्यानं या मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातलं, तेच देव आहेत, तेच ब्रह्मांड आहे. देव भेटेल तुझला आपुल्या घरी, देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांचा पावन चरणावरी, आई वडिलांचा पावन चरणावरी, आई वडिलांचा पावन चरणावरी. देव भेटेल तुझला आपुल्या
चरणावरी देव शोधायला जायची गरज नाही. ज्यांनी आपल्या हाडामासातून हा देह निर्माण केला ते मायबाप जगात श्रेष्ठ आहेत. एका मुलानं आईला विचारलं, सगळे साधू संत ऋषी मुनी 4 वेद 6 शास्त्र सगळेजण एका गोष्टीचं वर्णन करतात, आईचा उपकार जगात फिटत नाही. मी एवढा पैसेवाला झालो म्हणला, एवढी मोठी नोकरी लागली, माझी उत्पन्न किती आहे, 22 लाख रुपये कमीतो, सांग म्हणले तुला किती दिल्यावर उपकार फिटल. ती माय हुशार होती. आईनं हुशार असण्याचं गरजेचं आहे महाराज. आई हुशार असते पण प्रेमापोटी लेकराला बोलत नाही, त्याचा ते गैरफायदा घेतात लोक. काय देऊ म्हणला तुला, 10 एकर वावर घेऊन देऊ, 2-4 बिल्डिंगी बांधून देऊ, 1-2 किलो सोनं घेऊन देऊ, 22 लुगडे आणू काय म्हणला. माय हुशार होती. तिनं म्हणली बाळ्या काहीच आणू नको म्हणली, काही लागणार मला. अरे मी तुला सगळं दिलंय, मायबाप काय देत नाहीत. काय देऊ म्हणला तुला, काय देतो तू, तुझ्या जो काय द्यायला, 10 एकर यानं नाव तुझ्या वावर केलंय, तुझ्या जो काय 10 एकर जमीन वडिलानं तुझ्या नावानं केली, राहत घर ते तुला देऊन टाकलं. त्याच्या आईनं असणारे दागिने सगळे सुनेच्या अंगावर घातले, सगळं देऊन टाकलं. आणि हे म्हणाले काय देऊ तुला, काय तुझ्या जवळ द्यायला, तू आणलंच काय. महाराज त्या आईनं सांगितलं मला काहीच देऊ नको, फक्त तुझा थोडासा वेळ मला दे. ते म्हणला वेळ दिल्यावर उपकार फिटते काय, हो म्हणली काही हरकत नाही फिटते, पण ती वेळाची साधना पूर्ण झाली पाहिजे. त्यानं म्हणला काही जीवाचं रान करतो, मग ती वेळ साधना पूर्ण करतो गड्या. आणि काहीच नाही म्हणली, एक काम कर, एक रात्र जसा तू बाळात्यात असताना माझ्या पोटाला धरून माझ्या जवळ तू झोपत होता, तेवढाच वेळ तुझा मला दे. माझ्यासोबत एका दिवशी आपण माय लेकर, मी तुझ्या डोक्यावरून हात फिरवीन, माझ्याजवळ झोप. यानं म्हणला एवढं केल्यावर हो म्हणला, एवढंच कर म्हणली ती बाई. संध्याकाळी जेवण झाले, आई झोपली. ही आईजवळ येऊन झोपलं. आई डोक्यावरून हात फिरू लागली, पाठीवरून हात फिरू लागली. तिला स्वर्गीय सुखाचा आनंद झाला महाराज. का 25-30 वर्ष झालं जसं याचं लग्न झालं, किंवा जसं हे शिकायला गेलं, 7वी 8वी 9वी 10वीला गेल्याच्या नंतर त्या माऊलीनं डोक्यावरून हात फिरवायची कधी वेळ आली नव्हती. आणि नंतर अक्षदा पडल्यावर वेळ येऊ दिली नव्हती. झोपलं, पण त्या आईचं मातृत्व तिनं जागृत केलं, आनंद घेतला, पण नंतर शत्रुत्वही जागृत केलं. कधी कधी मातृत्वही जागृत करावं लागते आणि कधी कधी शत्रुत्वही जागृत करावं लागते. एका ठिकाणी महाराजांनी सांगितलंय, दंडेन पुत्र पालन हा म्हणले, लेकरावर प्रेम करा, पण कधी कधी त्याला दंड्यानं मारावे लागते. दंडेन पुत्र पालन हा, दंड्याशिवाय पुत्र कधी कधी प्रेमाने पोसा आणि कधी कधी त्याला छेडीने मारावं लागते. आणि महाराज तिच्यामध्ये ती झाशीच्या राणीसारखी होती, तुमच्यावर मुळमुळ लढत नव्हती, पदर धरून डोळे पुशीत नव्हती. तिनं म्हणली उठ. ते म्हणलं काय झालं, इतका वेळ डोक्यावरून हात फिरवला. हो म्हणले आता ते वात्सल्य संपलं, उठ तांब्या भरून पाणी आण म्हणले. म्हणा आता यानं रात्र आईलाच दिली होती ना, ठीक आहे म्हणला. गेलं तांब्याभर पाणी आणलं, त्या माऊलीनं 2 घोट पिलं, हुशार होती ती. 2 घोट पिलं आणि उरलेलं पाणी गाथरणावर टाकलं. झोप म्हणली. आता झोपलं, माऊली झोपली. अजून 10 मिनिटाला म्हणली जाय मला तहान लागली, पाणी घेऊन ये. गेलं तांब्या भरून आणला, त्याच्यातला 1 घोट पिला, अजून गादीवर टाकलं, झोप. 3दा केलं बा. त्यानं म्हणला माय तू पागल झाली काय, वल्या आथरण्यावर झोप येते काय म्हणली. तिनं म्हणली बापू तुला एका रात्रात 1 तासामध्ये वल्या आथरण्यावर झोप आहे ना, 3 वर्ष मी तुला कोरड्यावर टाकलं, मी वल्यावर झोपलो, कशी झोपली असं.
किती वर्ष? 3 वर्ष. आत्ताही बघा माऊल्या, लेकरानं जर लघवी केली तर त्याला कोरड्याला टाकते आणि आपण वल्ल्यावर झोपते. म्हणून शास्त्र सांगते ती माय आहे. आणि माय हा शब्द हृदयस्पर्श आहे. माय म्हणलं की बस प्रेमाचा पाझर आहे. आम्हाला खूप खूप असा प्रसंग येते महाराज. कोण्या गावाला जाताना रस्त्यानं जाता, माय पाणी द्या म्हणलं की ती बाई पाणी, अहो फक्त माय शब्द तोंडातून ऐकू द्या, तिच्या डोळ्याला धारा लागतात. हा शब्द माय आहे. 3 वर्ष तुला कोरड्यावर झोपिलंय म्हणले, 3 वर्ष मी वल्ल्यावर झोपलो, तुला 1 तास सण होईना, पायावर लोटांगणच घातलं मायच्या. बस म्हणला तुझे उपकार फिटत नाहीत. किती दिवसाला फेडशील म्हणला, माझ्या अंगाचा कातड काढून तुझ्या पायाला वाहन केलं तरी उपकार फिटत नाहीत. 1 तास मला सहन झालं नाही. 3 वर्ष कशी काढलीस म्हणला माय. तिला माय म्हणते शास्त्र महाराज. फार छोटे छोटे शास्त्र आहे, छोट छोट. आणि त्या आईनं आणि वडिलांना मला सांगितलंय म्हणून शर्यतीत उतरलो. म्हणले मला काही गरज नाही. म्हणून त्या आईची आणि वडिलाची प्रदक्षिणा गणपतीनं घातली. आणि गणपतीनं शास्त्र शंकराला विचारलं, बाबा शास्त्र काय? त्यांनी सांगितलं, ब्रह्मांडामध्ये, मृत्यू लोकामध्ये किंवा या त्रिताळामध्ये माय बापासारखं श्रेष्ठ जगात दुसरं काही नाही. म्हणून आई वडील हे खरे तुमचे देव आहेत. त्यांची सेवा केली, देवाला सुद्धा तुमची येऊन सेवा करावी लागते. महाराज म्हणजे ना, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आपलं हित ज्याला कळालं ना त्याच्या मायबापाला धन्यता दिली. आणि ज्याला आपलं हित कळते त्याच्यासाठी सुद्धा म्हणले, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा त्याच्या बाबतीत हर्ष वाटतो. आणि गणपतीरायानं महाराज प्रदक्षिणा मानली. त्यावेळेस भगवंताने शंकराने गणपतीला 14 विद्या आणि 64 कलाचा आशीर्वाद देऊन टाकला. त्या दिवशीपासून गणपतीला गणपत्य नावाचं हे पद मिळालं. आणि गणपती हा 14 विद्येचा आणि 64 कलेचा दाता झाला. जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाती पार्वती पिता महादेवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाती पार्वती पिता महादेवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. एक दंत दयावंत चार भुजाधारी, एक दंत दयावंत चार भुजाधारी. माते पे तिलक शोभे भूषती सवारी, माते पे तिलक शोभे भूषती सवारी. कान चढ़े फूल चढ़े और मेवा, कान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा. माता जाती पार्वती पिता महादेवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाती पार्वती पिता महादेवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाती पार्वती पिता महादेवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. धन को पाया
ज्याची पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता ज्याची पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता ज्याची पार्वती पिता महादेवा ज्याची पार्वती पिता महादेवा. महाराज आजचा जो गणेशजीचा जन्म अवतार आहे, गणेशजीने असं सांगून दिलं की या ब्रह्मांडामध्ये याच्यानंतर एक परंपरा सांगून टाकली, मायबाप तुमचं ब्रह्मांड आहे, मायबाप तुमचे दैवत आहेत, याच्या पलीकड दुसरा देव नाही. आणि त्यांची पूजा केल्यावर साक्षात भगवंताला सुद्धा तुमची सेवा करायला यावं लागतं. झालेली सेवा आजची कथा आपण इथंच थांबू. राहिलेली कथा उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणून येताना ग्रंथासाठी एक पीस घेऊन यायचे प्रत्येकानं. आणि उद्याची फार कमी वेळ कथा आहे, जास्त वेळ नाही. तसं संयोजकाचं आयोजकाचं आपल्याला सांगणं आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून आजच्या कथेला पूर्णविराम. सर्वांनी आरत्या लावा आणि आरत्या एकमेकापासून थोड्याशा अंतरावर ठेवा. अवघे गरजे पंढरपूर अवघा पंढरपूर चालला नामाचा चालला नामाचा या नामाचा विठ्ठल विठ्ठल या नामाचा गजर पालना भक्त जनाना पंढरी सोडून ते पंढरी सोडून इथे रुक्माई जावर रुक्माई जावर चालला नामाचा चालला नामाचा चालला नामाचा बोला ताळ घोष गाणी विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती नामरंगी अंगले हो नामरंगी अंगले हो नामरंगी अंगले हो चंद्रभागाची अवघे लावल्या का नवतोती विक्राळा ब्रह्मांडी मोळा विशेष काळा त्रिद्वारा आवडल्या सुखारा मस्ताकी बाळा तुम्ही आज पूर्वही झुळा देव देव श्री शंकरा स्वामी शंकरा पार्वती सोनाच्या माळा जय श्री शंकरा स्वामी शंकरा श्री शंकरा स्वामी शंकरा सपोरी
इमानि धर्माणि प्रथमान्यासनं तेनाकं महिमानं सचन्ते ते पूर्वे सा